संजयजी शिरसाट आपल्यासोबत यावाला जोडले गेले आहेत। संजयजी, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावरती थेटपणे हल्ला होतो काय, गोळीबार केला जातो काय आणि आरोपी स्वतःला संपवतो काय, काय चाललंय आपल्या राज्यात? अत्यंत दुर्दैवी घटना, अत्यंत दुर्दैवी, याला शब्द नाहीत। घोसाळकर माझे अत्यंत जवळचे मित्र आणि हा तर आमच्या समोर मोठा झालेला मुलगा। अशा पद्धतीने एखाद्यावर गोळीबार होणं आणि ते इतक्या क्रूरपणे, त्या मागच्या माणसाचा चेहरा पाहिला तर असं वाटत नाही की हा कधी गोळीबार करेल। बरोबर। ही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी, दुःखदायक आहे। घोसाळकर फॅमिली आणि माझी फॅमिली, आम्ही एक फॅमिली म्हणून वागत आलेलो आहोत। अशी घटना आयुष्यात कुणा बरोबरही घडू नये, परंतु ही जी घटनेमुळे एक फक्त बोध घ्यायला हवा की अशा ज्या घटना घडतायत यामुळं जी काही कुणाची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते त्यांना आता वेळीच चाप द्यायला पाहिजे। अशी माजलेले जे कोणी असतील ना त्यांना हे लॉकअप हे पहिलं दाखवलं पाहिजे। आता त्यांना कायद्याचा धाक हा खऱ्या अर्थाने दाखवला पाहिजे। बाळासाहेब म्हणायचे, गुंडावर झाडलेली एकही गोळी वाया जाता कामा नये। आता ती वेळ आलेली आहे आणि हे आज माझ्यासाठी, आमच्या परिवारासाठी, सर्वांसाठीच अत्यंत दुःखदायक घटना आहे। बरं संजयजी, राजकारण बाजूला ठेवत तुम्ही अतिशय बोलतायत की ज्या प्रकारचे पारिवारिक संबंध तुमचे होते अभिषेक घोसाळकर किंवा घोसाळकर कुटुंबियांसोबत, त्यानंतर निश्चितच आपल्याला देखील धक्का बसलेला असेल। मात्र या घटनेचा निष्पक्षपातीपणानं होणारा तपास, त्यानंतर खरा सूत्रधार आणि घडली घटना यामागचं कारण जनतेसमोर येण्यासाठी पुढे काय करणार आहात संजयजी? मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात आपण? 100% बोलणार आहे, 100%। मी आता लिलावती हॉस्पिटलला ऍडमिट आहे, परंतु मी त्यांच्याशी 100% बोलणार आहे। या प्रकरणाचा माझ्या घरातला माणूस वारलेला आहे, माझा मुलगा वारलेला आहे, या दृष्टिकोनातून मी सुद्धा प्रयत्न करणार आहे। आणि जो कोणी याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही शिक्षा झाली पाहिजे आणि याचं कारण काय हे सुद्धा जनतेसमोर आले पाहिजे। बरं संजयजी, मॉरिस नोरोवा बद्दलची प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेजी म्हणाल्या होत्या की राजकीय किनार कदाचित असू शकते। विधानसभेसाठी देखील मॉरिस नोरोवाची तयारी सुरू असल्याचा मुद्दा त्या उपस्थित करताना दिसतात। त्यामुळे राजकारणामध्ये कुठल्या प्रकारच्या लोकांचा समावेश होत चाललेला आहे किंवा कोण या गटातटांमध्ये सामील होत चाललेला आहे याचा विचार एक राजकारणी म्हणून आपण करता का संजयजी? नाही, कोणी असं असे नालायक लोक राजकारणात आलेच नाही पाहिजेत। अशामुळे राजकारण खराब होत आहे, लोकांची नावं खराब होत आहेत। आणि हे राजकारणामध्ये तुम्हाला जायचं म्हणजे कुणाचा मुर्दे पाडून जाणार का? सर्वसामान्याचे मुर्दे पाडून तुम्हाला राजकारण करता येणार नाही। सर्वसामान्याच्या मनामध्ये तुम्ही घर केलं पाहिजे। अशा प्रकारचा जो कोणी असेल ना त्याला चौकामध्ये फोडलं पाहिजे। हो, अत्यंत दुर्दैवी घटना, अत्यंत। माझ्या आयुष्यात मी आता माझ्या डोळ्यासमोर टीव्ही मधलं चित्र पाहतोय। तो मुलगा आता माझ्या समोर त्याचं लग्न झालेला, माझ्या समोर त्यांना मुलबाळ झालं। मी अनेक वेळा त्यांच्या घरी जेवलेलो आहे। इतका माझा जवळचा मित्र म्हणजे मित्राचा मुलगा गेलाय, मला त्याचं अतोनात दुःख आहे। आणि अशा घटना भविष्यात कुणाच्याही बाबतीत घडू नयेत ही माझी भावना आहे। बरोबर आहे। मात्र अनेक राजकीय नेत्यांबरोबर मॉरिस नोरोवाचे फोटोज असल्याचं पाहायला मिळतं। येत्या काळामध्ये राजकारण्यांनी देखील आता फोटो देत असताना म्हणा किंवा एखाद्याबरोबर व्हिडिओ काढत असताना म्हणा खूप काळजी घेणं गरजेचं झालेलं आहे का? कारण सेन्सिटिव्ह होत चाललेले आहेत अनेक विषय। आता भीती वाटायला लागली। आता आपल्या जवळचा कोण आणि दुश्मन कोण हे ओळखण्याचं सुद्धा आता आपल्याला आता कसं आलं पाहिजे। आता मनात एक भीती वाटायला लागलेली, कोण कुणाबरोबर फोटो काढेल, कोण कुणाचा घात करेल, काही नेम राहिलेला नाही। आता इतक्या परिस्थितीत हे राजकारण गढूळ होत चाललेलं आहे। मला वाटतं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारं नाहीये। हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजेचं आहे, आपल्यावर पडलेला हा डाग आहे। आणि म्हणून आता सर्वांपासूनच सावध राहिलं पाहिजे। आणि जो कोणी गुन्हेगार असेल कृपया त्याच्याशी कोणताही संबंध ठेवता कामा नये। उद्या तो कधी कुणाचा घात करेल, आज त्याचा केला उद्या आपला होणार आहे, हे नक्कीच आहे। बरोबर आहे संजयजी, जसं आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात तशाच प्रकारे कायदा सुव्यवस्थेसंदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील संवाद साधाल का? कारण पोलिसांचा वचक असणं गरजेचं आहे, कायदा सुव्यवस्था टिकवणं हे आपल्या राज्यकर्त्यांचं आद्य कर्तव्य आहे। हा माझा मुलगा समजतोय मी। बरोबर, मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय सर्वांशी मी भांडणार आणि या प्रकरणाचा तपास लावायसाठी मी प्रयत्न करणारच। घोसाळकर मी काही वेगळा नाहीये, म्हणून मी या प्रकरणात मी स्वतःहून सर्व तपासासाठी मी स्वतः 4 चक्रा मारून सर्व तपास लावायला प्रयत्न करणार आहे। नक्कीच। धन्यवाद संजय शिरसाटजी, आपण इतकी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्यासाठी। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय एबीपी माझावर, ती म्हणजे मुंबईतल्या दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती आज 5 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत।
ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेला मॉरिस नोरोवा आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत असल्याचं, एकमेकांशी हसत खेळत चर्चा करत असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतोय, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, मात्र महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.